नमस्कार. आज आपण पालकाची डाळ तांदळाची खिचडी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य आहे: लसूण, मिरची, कांदा, पालक, टोमॅटो, डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. माझं तुपाची बाटली संपलेली होती, त्याच्यात पाणी घालून आता मी ते मायक्रोवेव्हमध्ये उकळणार. म्हणजे तेच पाणी मी खिचडीसाठी वापरणार. आणि घरचं साजूक तूप. यात घरचं साजूक तूप घातलंय मी 1 मोठा डाव भरून, आणि 1 चमचा जिरे. आता जिरं तडतडल्यावरती त्याच्यामध्ये आधी कांदा घालून घेणार, नाहीतर लसूण पूर्ण जळेल म्हणून, कारण सगळं आपल्याला शिट्टीलाच लावायचं आहे. त्याच्यामध्ये लगेच मी लसूण घातला एवढा. 1 मोठा टेबलस्पून भरून लसूण आहे, आणि क्रश केलेली मिरची. या मिरच्या एक 7-8 मिरच्या आहेत. हे फ्राय करून घेऊ आता. ह्याच्यातच फ्राय करताना हळद, मीठ आणि हिंग घातली आणि परतून घ्यायचं. आता हे परतत आलंय. मी क्रश करून 5 टोमॅटो घेतले होते छोटे छोटे, ते घालते आता ह्याच्यामध्ये. आता हे असं परततंय. टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण. आता ह्याच्यामध्ये मी पालक, रफली चॉप केलेला पालक घालणार, म्हणजे त्याला आणि परतून घ्यायचं व्यवस्थित. आता ह्याच्यात पालक घातलाय. हा पालक पूर्ण आता याचा जेवढा व्हॉल्यूम आहे त्याच्या पाऊणपट होईल, अगदी अगदी कमी होईल. हा अख्खा आहे ना, अगदी थोडासा राहील हा पालक. एकदम पालकाला आणि पाणी पण भरपूर असतं, म्हणून आधी पालक घातलेला आहे. मग त्याच्या अनुषंगाने मी नंतर राईस घालून पाणी घालणार. आता हा पालक आपण परतून घेऊयात. आता या स्टेपला पाणी सुटलेलं आहे, त्या पाण्याची चव बघायची. पाण्याची चव थोडीशी खारट असली पाहिजे, कारण की त्याच्यात आपले अजून हे डाळ तांदूळ जाणार आहे, म्हणजे ते बरोबर अगदी परफेक्ट टेस्ट होते ती. तर चेक करताना त्याच्यामध्ये मीठ थोडंसं जास्त लागलं पाहिजे, खारट लागली पाहिजे ही भाजी आत्ता जी आपण केलेली आहे ती. तर ती चेक करूयात आपण. मीठ घालताना हेही एक लक्षात ठेवा की पालकाला पण आमचं मीठ असतं थोडंसं, पण खारट लागली पाहिजे. म्हणजे हे जे मिश्रण आहे सगळं, हे खारट लागलं पाहिजे. या मिश्रणाला आता आमचं पाणी सुटलेलं आहे. मी मीठ ॲडजस्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता डाळ तांदूळ घालून घेऊयात आणि परतून थोडा वेळ पाणी पण तुम्हाला जितकं पातळ हवं, घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी घाला. युजली एका वाटीला 2 वाट्या असं पाणी घालायचं असतं, तर त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. तुम्हाला अजून पातळ आणि मऊ हवी असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घाला. आता ही परतवून घेऊयात आपण. आणि शिट्टीला लावूयात. आता कुकरला कड आलाय, म्हणजे पाण्याला कड आलाय. आता आपण कुकर बंद करूयात आणि 3 शिट्ट्यांमध्ये राईस म्हणजे खिचडी तयार होईल. आजचं वेदर असं आहे की छान गरम गरम खिचडी आणि भाजलेला पापड असं खायचंय आज. कुकरला 3 शिट्ट्या करूयात आणि मग आपण छान लसणाची खरपूस फोडणी वरनं देऊयात साजूक तुपातली. नाव द मोमेंट ऑफ ट्रूथ. डाळ तांदळाची खिचडी डन. आता ह्याच्यावरती साजूक तुपाची आपण फोडणी करूयात. त्याच्यासाठी मी घेतलेल्या आहेत 7-8 मिरच्या छोट्या छोट्या, त्याचे फक्त पुढचे टवके काढलेले आहेत, आणि 1 चमचा क्रश केलेलं गार्लिक. आता तूप तापलेलं आहे, गॅस बारीक करूयात. त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग घातलाय मी, ते छान तडतडलंय. आता तडतडल्यावरती त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालून हे पण छान गोल्डन ब्राऊन करायचं आणि मग घालायचं. लागणार असेल तर थोडंसं तूप घाला, पण काही गरज नसते. ऑलरेडी आपण जी खिचडी बनवलेली आहे ती तुपामध्येच बनवलेली आहे, त्यामुळे एवढं तूप आणि हे इट्स इनफ.
तूप हे सॅच्युरेटेड फॅट आहे, त्यामुळे तूप वापरत जा. त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी असतं. इट्स गुड फॉर युअर गट ऑल्सो. स्किन, हेअर सगळे खूप खूप बेनिफिट्स आहेत साजूक तुपाचे. सो यूज करत जा. हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे आणि नक्की ट्राय करा पालक खिचडी. आय एम शुअर तुम्हाला आवडेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि पुढची तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल त्याच्यासाठी कॉमेंट करा. थँक्यू सो मच.